बघा आता. सगळ्यांना माझा स्क्रीन दिसतोय? हो बाई. हो बाई. हो बाई. ओके. ओके. हो बाई. ज्यांना दिसत नाहीये त्यांनी माझ्या त्या ठिकाणी 2 आयकॉन दिसत असतील, त्याच्यावरती त्यापैकी एकावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला स्क्रीन दिसेल. तर आपल्याला आज ट्रायंगल विषयी जास्तची माहिती घ्यायची, कारण हे तुम्हाला माहिती असायला हवंय, कारण तुम्ही उद्या जाऊन पुढे इंजिनिअरिंग कराल, आर्किटेक्चर कराल, तुम्ही अजून काही वेगळं तुम्हाला फील्ड निवडायचं असेल की ज्यामध्ये तुम्हाला ह्या ट्रायंगल्सची, किंवा तुम्ही डिझायनिंगच्या फील्डमध्ये जाल, अजून काही इंटिरियर डेकोरेट काही तुम्ही कराल, तर तुम्हाला ह्या ट्रायंगल्सची त्यामध्ये खूप मदत होणार आहे. ठीक आहे. तर आपण ट्रायंगलला काय म्हणू शकतो, तर ट्रायंगल्स आर द सपोर्टिंग सिस्टीम ऑफ कन्स्ट्रक्शन वर्ल्ड. तुम्ही मॅक्झिमम जर कन्स्ट्रक्शन बघितल्या तर त्या ट्रायंग्युलर फिगर्स मध्ये असतात, आणि ट्रायंगल ही सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करणारी फिगर आहे. म्हणजे म्हणजे कसं बघा, ट्रायंगल आहे, सर्कल आहे, क्वाड्रिलॅटरल्स आहेत, पॉलिगॉन्स आहेत, पण सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह फिगर कोणती आहे, तर ट्रायंगलची फिगर आहे. आणि ट्रायंगलची फिगर अट्रॅक्टिव्ह असण्यामागचं कारण काय आहे, तर त्याला असणारे हे व्हर्टायसेस जे आहेत, हे व्हर्टायसेस, त्याच्या साईड्स, त्याच्या अँगल्स, हे आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतात. राईट. सो आता हा जो ट्रायंगल आहे, हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये कसा आपल्या समोर येतो, ते आपण कधी ह्याच्याकडे लक्ष देत नाही, पण स्टील आपल्याला तो अट्रॅक्ट करतो, किंवा तो आपल्याला जास्त आवडतो. तर ह्याच्या मागचं कारण आता आपण बघूया. तर बघा, इम्पॉर्टन्स ऑफ ट्रायंगल. सगळ्यात जास्त स्ट्रॉंग फिगर कोणती असेल, आता तुम्हाला माहितीये कन्स्ट्रक्शन जेव्हा करायचं असतं, तर कन्स्ट्रक्शन कसं झालं पाहिजे, स्ट्रॉंग झालं पाहिजे. जर कन्स्ट्रक्शन स्ट्रॉंग नाही झालं तर ते कोलॅप्स होईल आणि खूप नुकसान होईल. मग तुम्हाला जर कन्स्ट्रक्शन मध्ये कोणतीही गोष्ट जर एकदम अशी हे करायची असेल, खूप स्ट्रॉंग करायची असेल, तर त्यामध्ये ट्रायंगल्सचा वापर, म्हणजे ट्रायंग्युलर फिगर्सचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जातो. बघा, ट्रायंगल्स आर इंडीड अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर डेली लाईफ, वेदर वी नोटीस देम ऑर नॉट. म्हणजे आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ अथवा न देऊ, पण ते आपल्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे. From the basic concept to the complex calculations, triangles have already dominated the entire area in which they are considered a significant aspect. म्हणजे कितीही साधी गोष्ट असू देत किंवा कितीही कठीण कॅल्क्युलेशन असू देत, प्रत्येक वेळेला आपण ट्रायंगल्सचा विचार करतो. म्हणजे साधं तुम्हाला जर क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल, स्क्वेअर दिलेला असेल, किंवा रेक्टँगल दिलेला असेल, इरेग्युलर तुम्हाला क्वाड्रिलॅटरल दिलेला असेल, तर तुम्हाला त्याच्या एरियाज जर करायचे असतील तरी पण तुम्ही ट्रायंगल्सचा वापर करता. बरोबर आहे. किंवा तुम्हाला जर एखादा रेक्टँगल तयार करायचा असेल, तो रेक्टँगल तुम्हाला जर आणखीन स्ट्रॉंग बनवायचा असेल, तर तुम्हाला एक डायगोनल काढावी लागते, आणि तो डायगोनल काढून मग तुम्ही त्याला आणखीन स्ट्रॉंग करू शकता. ओके. सो ट्रायंगल खूप इम्पॉर्टंट आहेत. Triangles feature in a number of aspects in our day-to-day lives, including engineering, mathematics, architecture, astronomy, construction, physics, navigation, miscellaneous, etc. मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठे कुठे आपला ट्रायंगलशी संबंध येतो, इंजिनिअरिंगमध्ये येतो. कोणत्याही प्रकारचे इंजिनिअरिंग असले ट्रायंगल्स हे लागतात. मॅथमॅटिक्समध्ये येतो, जे आपण आता आपण शिकतच आहोत. आर्किटेक्चरमध्ये येतं, तुम्हाला बिल्डिंग बांधायची, तर बिल्डिंगचं प्लॅनिंग तुम्ही कसं करणार, त्यासाठी आर्किटेक्चर असतं, तर आर्किटेक्चरला कंपल्सरी लागतात ट्रायंगल्स. ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे आपण जो खगोलशास्त्राचा अभ्यास करतो त्यामध्ये पण ट्रायंगल्स लागतात. कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये लागतात, फिजिक्समध्ये ट्रायंगल्स लागतात. नेव्हिगेशन म्हणजे आपण जे दिशा वगैरे म्हणतो, ते दिशा दर्शवण्याकरता पण आपल्याला ट्रायंगल्स लागतात. आणि मिसलेनियस म्हणजे इतर बऱ्याच कामांसाठी पण आपल्याला ट्रायंगल्स लागतात. तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये ट्रायंगल्स कुठे कुठे येतात ते आपण वन बाय वन आता पाहूयात. हे काय आहे सांगा बरं मला, हे सगळं काय दिसतंय तुम्हाला? नाव दिलेलं आहे मी ऑलरेडी. ट्रॅफिक सिग्नल. हा, म्हणजे जेव्हा तुम्ही रस्त्यावरून जात असता तेव्हा तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल्सच्या अशा वेगवेगळ्या बोर्ड्स पाहायला मिळतात. हे सगळे बोर्ड जे आहेत ते कोणत्या फिगरवर त्यांनी हे केलेले आहेत, दाखवलेले आहेत? ट्रायंगल. कारण काय होतं, सर्कल किंवा रेक्टँगल किंवा क्वाड्रिलॅटरलच्या दिशेने एखाद्या माणसाचं लक्ष जात नाही, पण ट्रायंग्युलर जर फिगर असेल ना, तर त्याचे हे जे अँगल्स त्याला पडलेले आहेत, हे जे अँगल्स आहेत किंवा हे जे वर्टेक्स आहेत किंवा या ज्या साईड्स आहेत, त्याची जी ही रचना आहे या फिगरची, त्याच्यामुळे इथे लोकांचं पटकन लक्ष वेधलं जातं त्या साईनकडे. आणि ती साईन पाहिली की मग लोकांना कळतं की इथे आपण कोणता ट्रॅफिकचा नियम पाळला पाहिजे, विच रूल ऑफ द ट्रॅफिक वी शुड फॉलो इन दिस सिच्युएशन ऑर इन बाय ऑब्झर्विंग ॲट दिस सिम्बल. ठीक आहे. सो ट्रॅफिक साइन्स फ्रॉम द मोस्ट कॉमनली फाउंड एक्झाम्पल ऑफ द ट्रायंगल इन अवर एव्हरीडे लाईफ. द साइन्स आर इन इक्विलॅटरल ट्रायंग्युलर शेप. हे सगळे कोणत्या प्रकारचे ट्रायंगल आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल्स. इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजे काय? सगळ्या साईडनी बाजू एकच.
राईट, सगळ्या साईड सेम लेंथच्या असतात, त्याला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल, विच मीन्स दॅट ऑल 3 साइड्स आर ऑफ इक्वल लेंथ अँड हॅव इक्वल अँगल्स. म्हणजे ह्यांचे अँगल सगळे इक्वल असतात, साईड्स पण सगळ्या इक्वल असतात. किती असतात अँगल तुम्हाला माहितीये? इक्विलॅटरल ट्रायंगलच्या 3 अँगल्सचं मेजरमेंट, म्हणजे प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती असतं हे तुम्हाला माहितीये का? डू यू नो दॅट? माहितीये का तुम्हाला की इक्विलॅटरल ट्रायंगलच्या प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती असतं? मला सांगा, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं सम किती असतं? ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचं सम किती असतं? 180 डिग्री. 180 असतं. मग 180चे 3 समान भाग करा. डिवाइड 180 इंटू 3 इक्वल पार्ट्स. 60. व्हेरी गुड, व्हेरी गुड, छान. म्हणजे हा जो प्रत्येक अँगल आहे त्याचं मेजरमेंट किती असणार आहे? 60. 60. 60. बाई कालेकरनी तुम्हाला म्यूट केलं. मी नाही म्यूट केलं. बाई तुमचा आवाज येत नाहीये. बाई तुम्ही म्यूट आहे. बाई तुमचा आवाज नाही येते. बाई तुमचा आवाज येत नाही. हो, आता येईल, आता येईल, आता येईल. ओके, सो आपण इथे होतो. हे कळलंय तुम्हाला इक्विलॅटरल ट्रायंगल्स म्हणजे काय? त्याच्या तिन्ही साइड्स कॉन्ग्रुएंट असतात, त्याचा प्रत्येक अँगल 60 डिग्री असतो. हे कळलंय सगळ्यांना? हो बाई. आता आपण जाऊयात नेक्स्ट फिगरकडे. आता ह्या फिगरचा अभ्यास तुम्ही तुमच्या, किंवा ह्याचं नाव तुम्ही तुमच्या हिस्ट्रीमध्ये ऐकलं असेल, इतिहासामध्ये, इतिहासाच्या टेक्स्टबुकमध्ये. काय म्हणतात याला? पिरामिड. पिरामिड. आता हा जो पिरामिड आहे, त्या पिरामिडमध्ये किती ट्रायंगल्स तुम्हाला दिसतात? एका पिरामिडमध्ये किती ट्रायंगल्स तुम्हाला दिसतात? 4. 4 ना? म्हणजे हा फ्रंट साइडला आहे, फ्रंट साइडला. हा त्याच्या लेफ्ट साइडला आहे, हा त्याच्या इकडे एक असणार आहे राईट साइडला, आणि ह्याच्या बॅक साइडला पण एक असणार आहे. सो देर आर 4 ट्रायंगल्स. म्हणजे बघा, इजिप्शियन जी कल्चर आहे, इजिप्शियन कल्चर, दॅट इज वन ऑफ द ओल्डेस्ट कल्चर इन द वर्ल्ड. आणि त्या काळात सुद्धा ज्या वेळेला व्हील्सचा शोध लागलेला नव्हता, बाकी कोणतेही वेगळे कन्स्ट्रक्शनचे इन्स्ट्रुमेंट्स नव्हते, काहीच नव्हतं, त्या काळामध्ये ह्या लोकांनी ट्रायंगल्सचा उपयोग करून पिरामिड्स कन्स्ट्रक्ट केलेत. आणि आजही ते टिकून आहेत. म्हणजे त्याला हजारो वर्ष गेलेली असतील हे पिरामिड्स बांधून, पण आजही हे पिरामिड्स टिकून आहेत. याचा अर्थ ही फिगर किती प्रचंड स्ट्रॉंग आहे. म्हणजे ट्रायंग्युलर कन्स्ट्रक्शन केल्यामुळे, ट्रायंग्युलर सर्फेसेस घेतल्यामुळं हे पिरामिड्स आजही टिकून राहिलेले आहेत. इतके ते परफेक्ट आहेत. म्हणजे इतकी ही फिगर स्ट्रॉंग आहे. इतकं स्ट्रॉंग कन्स्ट्रक्शन तुम्हाला या फिगरमुळे मिळू शकतं. ओके, सो पिरामिड्स आर द एन्शियंट मॉन्युमेंट्स कन्स्ट्रक्टेड बाय इजिप्शियन्स. दे आर टेट्राहेड्रल इन शेप. मग ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे 4 ट्रायंगल्स वापरून एखादी फिगर किंवा एखादं कन्स्ट्रक्शन करता, तेव्हा त्याला काय म्हणतात? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल, टेट्रा मीन्स 4, हेड्रल मीन्स व्हॉट? की 4 ज्याला ट्रायंग्युलर फेसेस आहेत, सर्फेसेस आहेत, त्याला आपण म्हणतो टेट्राहेड्रल इन शेप. दॅट इज हॅव 4 ट्रायंग्युलर साइड्स विच कन्वर्ज इंटू अ सिंगल पॉइंट. म्हणजे बघा, ही एक साइड आहे, ही दुसरी साइड आहे, ही तिसरी साइड आहे, आणि ह्याच्या मागे एक चौथी साइड असणार आहे. आणि ह्या 4ही साइड्स एकमेकांना इथे ह्या एका पॉइंटमध्ये, ह्याला आपण वर्टेक्स म्हणतो ना, या पॉइंटला आपण काय म्हणतो? वर्टेक्स. राईट. ह्याचा एक वर्टेक्स वर आहे आणि 4 वर्टेक्स खाली आहेत. म्हणजे हा एक वर्टेक्स आहे, हा दुसरा वर्टेक्स आहे, इकडे तिसरा वर्टेक्स, आणि ह्याच्या बॅक साइडला इकडे एक चौथा वर्टेक्स असणार आहे. सो ह्याला टोटल 5 वर्टेक्स आहेत आणि 4 ट्रायंग्युलर फेसेस आहेत. सो ह्याला काय म्हणायचं? टेट्राहेड्रल शेप असं म्हणायचं. दे स्टील हॅव रिमेंड अ मिस्ट्री टू द ह्युमन काइंड. म्हणजे एवढे मोठे मोठे पिरामिड्स त्या लोकांनी, काहीच त्यावेळेला आर्किटेक्चर माहित नव्हतं, काही माहित नव्हतं, मग त्या काळात त्या लोकांनी हे कसे बांधले असतील, हे अजूनही आश्चर्यच आहे. अगेन द शेप ऑफ द पिरामिड इज दॅट ऑफ अन इक्विलॅटरल ट्रायंगल. मग हा पण कोणता ट्रायंगल आहे? कोणता ट्रायंगल आहे हा? इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट आहेत, असा हा टेट्राहेड्रल शेप आहे. आणि ह्याच्या प्रत्येक सरफेस जो आहे तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. कळालंय का हे सगळ्यांना? हो बाई. आता आपण पुढच्या ट्रायंगलकडे जाऊयात. आता हे ब्रिजेस आहेत. आता हा जो ब्रिज आहे ह्याला ट्रस ब्रिज असं म्हणतात, कारण हा लोखंडाचा बांधलेला ब्रिज आहे. हा एक छोटासा ब्रिज आहे हा. तर हा जो ब्रिज आहे ह्याचं बघा ना तुम्ही, ह्याचं त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, तर हे कोणते शेप आहेत?
त्यांनी कोणत्या शेपमध्ये त्याला ते हे बार्स लावलेले आहेत, हे जे लोखंडी बार लावलेले आहेत ट्रायंगल, हे कशासारखं दिसतंय तुम्हाला? ही जी मधली हे आहे ती कशासारखी दिसतीये मधली लाईन ही, ज्याच्यावर मी माझा माऊस फिरवतीये? ही लाईन कशासारखी वाटते मधली लाईन? आता आपण शिकलो ना मीडियम. मीडियन नाही, मीडियनच्या आधी आपण काय शिकलो? अल्टिट्यूड. वाटते ना अल्टिट्यूड सारखी परपेंडिक्युलर. हो बाई. हा म्हणजे बघा, हा जो ट्रायंगल आहे, ह्या ट्रायंगलचा हा पण वर्टेक्स आहे, हा पण वर्टेक्स आहे, हा पण वर्टेक्स आहे, ही साईड आहे, ही पण साईड आहे, ही पण साईड आहे, आणि ही नेमकी आपल्याला ह्यामध्ये अल्टिट्यूड मिळालेली आहे. तर हे जे ब्रिजेस आहेत ते मजबूत राहावेत, ते पडू नयेत, म्हणून अशा प्रकारे ट्रायंग्युलर सपोर्ट त्याला दिला जातो. ट्रायंग्युलर फॉर्म मध्ये त्याला त्याचे बार्स लावून किंवा हे आयर्न पिलर्स लावून त्याला सपोर्ट दिला जातो. बघा, ट्रस ब्रिजेस हॅव सपोर्टिंग स्ट्रक्चर कन्स्ट्रक्टेड इन ट्रायंग्युलर शेप्स. Triangles are used in supporting the structure of the bridges because they evenly distribute the weight without changing the proportion. म्हणजे तुम्ही जे ट्रायंग्युलर शेपमध्ये ब्रिजेस कन्स्ट्रक्ट केले तर काय होतं की तुम्हाला तिथे जो वेट त्याच्यावर जे पडणार आहे, जे वजन पडणार आहे ते इक्वली डिस्ट्रीब्यूट होतं, आणि ते इक्वली डिस्ट्रीब्यूट झाल्यामुळे कोणत्याही पिलरवरती लोड येत नाही, कोणत्याही स्ट्रक्चरवरती लोड येत नाही, आणि तो ब्रिज कोलॅप्स होत नाही. येत आहे लक्षात? त्याच्यामुळे when force is applied on rectangular shape it will flatten. जर तुम्ही एखाद्या रेक्टँग्युलर शेप वरती वरून ओझं टाकलं तर तो खाली दबणार आहे, पण तुम्ही जर ह्याच्यावरती पॉइंट वरती, ह्या पॉइंट वरती जर ओझं टाकलं ह्या पॉइंट वरती, तर ते दबणार नाहीये, कारण तो इकडे आणि इकडे ते वेट काय होणार आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट, म्हणजे ह्या साईड वरती आणि ह्या साईड वरती ते वेट इक्वली डिस्ट्रीब्यूट होणार आहे, आणि त्याच्यामुळे हे दबणार नाहीये हे स्ट्रक्चर. पण तुम्ही ते जर रेक्टँग्युलरच्या वरती टाकलं तर काय होणार आहे, तो दबणार आहे. The bridges used to be very weak and could not hold much weight before triangular shapes were incorporated in their structure. म्हणजे पूर्वी काय करायचे की पूर्वीच्या काही रेक्टँग्युलर शेप वापरून ब्रिजेस बनवले जायचे, पण ते फार टिकायचे नाही, आणि मग नंतर असं लक्षात आलं की आपण जर ब्रिजेससाठी ट्रायंग्युलर शेप्स वापरले तर ते जास्त टिकू शकतात, आणि मग लक्षात आलं की आपण ब्रिजेस ट्रायंग्युलर शेप वापरून बनवले पाहिजेत, आणि मग ब्रिजेसच्या कन्स्ट्रक्शन मध्ये ट्रायंग्युलर शेप्स इन्व्हॉल्व्ह केले गेले. कळालंय का हे? हो बाई. हो बाई. आता पुढे बघा, आता हे काय दिसते तुम्हाला? काय हे तुम्ही याला काय म्हणता मराठीमध्ये? बोट. बोट आहे का? कोणत्या प्रकारचं जहाज आहे? ह्याला नाव आहे विशिष्ट, याला म्हणतात शिडाचं जहाज. काय म्हणतात याला? शिडाचे जहाज. शिडाचे जहाज म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेलिंग बोट. शिडाचे जहाज म्हणजेच काय? सेलिंग बोट. तर हे जे तुम्हाला दिसतंय, हे जे शीड दिसतंय, हे शीड आहे. त्याचा आकार कसा आहे? ट्रायंग्युलरच का वापरला असेल बरं? ट्रायंग्युलरच का वापरला असेल? का नाही बरं सर्कल का नाही वापरला? क्वाड्रिलॅटरल म्हणजे रेक्टँगल का नाही वापरला? स्क्वेअर का नाही वापरला? ट्रायंगलच का वापरला? आता थोडीशी माहिती वाचा, सांगा मला ही माहिती वाचून. काय तुम्हाला कळतंय त्या माहितीतून? का बरं त्यांनी ट्रायंग्युलरच शेप निवडला, बाकीचे का नाही शेप्स निवडले? बाई, हा बोल. स्क्वेअर शेप घेतला असेल ती जहाज पाण्यात गेली नसती, हवा तर जहाजाला नीट हे केलं नसतं. एक्झॅक्टली. काय होतं की ज्या वेळेला हवा ह्या शिडांवर येऊन आदळते तर ती त्यांना परपेंडिक्युलर येऊन आदळते, आणि त्याच्यामुळे काय होतं की ती शिडं अशी फ्लेक्झिबल असतात, त्याच्यामुळे ती बाहेरच्या बाजूला खेचली जातात, आणि त्यामुळे ते जहाज पुढे सरकायला काय होते, मदत होते. आलं लक्षात? ते जर स्क्वेअर शेप किंवा रेक्टँग्युलर शेप किंवा सर्क्युलर शेप असला असता तर हा इफेक्ट तुम्हाला मिळाला नसता. येत आहे लक्षात? कारण इथे काय होतंय की इथे वरच्या बाजूला एरिया कमी आहे, खालच्या बाजूला एरिया वाढत जातोय. अनइव्हन एरिया असल्यामुळे वरपासून खालपर्यंत काय होतंय, हवा जास्तीत जास्त म्हणजे ते जे शेप आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, तर त्यांनी इथे काय म्हटलेलं आहे बघा, बाय युझिंग अ ट्रायंग्युलर सेल डिझाईन इट हॅज बिकम पॉसिबल टू ट्रॅव्हल अगेन्स्ट द विंड युझिंग अ टेक्निक नोन ॲज टॅकिंग. टॅकिंग नावाची जी टेक्निक आहे ती टेक्निक वापरून आपण हे जहाज पुढे नेऊ शकतो. So tacking allows the boat to travel forward with the wind at right angles to the boat. म्हणजे काय होतं की हवा जेव्हा ह्याच्यावर आदळते तेव्हा ती परपेंडिक्युलर असते त्या शिडावरती, आणि त्याच्यामुळे काय होतं की ते शीड पुढच्या बाजूला ढकललं जातं, आणि ते शीड पुढच्या बाजूला ढकललं गेलं की ते जहाज पण किंवा ती बोट पण पुढच्या बाजूला ढकलली जाते. सो सेलिंग टेक्निकमध्ये याचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला जातो. सेलिंग बोटमध्ये म्हणजे शिडाच्या जहाजांमध्ये ह्याचा उपयोग जास्त प्रमाणामध्ये केला जातो. ओके,
त्यानंतर पुढचं बघा, घराचं छत. कोणता शेप आहे घराच्या छताचा? ट्रँग्युलर शेप आहे. ट्रँग्युलर शेप का आहे हा? काय पाऊस कारण वगैरे असेल? आला तर त्याचं पाणी साईडने निघून जाऊ नये. एक्झॅक्टली. जर पाऊस पडला, बर्फ पडला, काही पडलं तर ते घरंगळत खाली जाईल ना, ते साचून नाही राहणार. म्हणून ट्रँग्युलर शेप आहे. तुम्ही हे पण बघा ना, झाडांचे पण बघा ना, झाडांचे पण जे वरचे कॅनोपीज असतात त्या कोणत्या शेपमध्ये असतात साधारणपणे? ट्रँग्युलर. क्रिसमस ट्री तुम्ही जर बघितलं तर क्रिसमस ट्रीचे पण बघा ट्रँग्युलर शेप आहे असा. त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर क्रिसमस ट्री हे बर्फाळ प्रदेशामध्ये वाढतं, म्हणजे आईस ज्या ठिकाणी जास्त आहे, ग्लेशियर्स आहेत, अशा ठिकाणी हे क्रिसमस ट्री वाढतं. मग त्याच्यावर जेव्हा बर्फ पडतो तर त्याची पानं सडतील ना, त्याच्यावर बर्फ साचून राहिला तर द लिव्स विल बिकम रॉटन, खराब होतील, ते डॅमेज होतील. आणि मग अशा वेळेला बर्फ त्याच्यावर टिकून राहू नये, पाणी टिकून राहू नये म्हणून अशा त्रिकोणी आकाराची याची छतं केलेली असतात. So the roofs of the house are made in the triangle shape. The roof truss is an obtuse angle triangle. म्हणजे हा ऑप्ट्यूज अँगल असतो बरं का. हा जो वर्टेक्स दिसतो ना, हा मधला वर्टेक्स, त्याचा काय असतो, हा ऑप्ट्यूज अँगल असतो. इन दिस टाइप ऑफ अ ट्रायंगल एनी ऑफ द 3 angles is more than 90 degrees. The roof truss is constructed because it doesn't let water or snow to stand on the roof for a longer time. ओके, सो हे आपण रूफचं बघितलं. नेक्स्ट आहे स्टेअर केस अँड लॅडर. आता जेव्हा तुम्ही शिडी उभी करता भिंतीच्या इथे, तर कोणत्या कोणत्या प्रकारचा ट्रायंगल तयार होतोय हा? सांगा बरं मला, कोणत्या प्रकारचा ट्रायंगल आहे हा? किंवा इथे पण बघा, राईट अँगल ट्रायंगल. बरोबर. कोणत्या? राईट. हा अँगल राईट अँगल आहे, कारण ही भिंत आहे, ही जमीन आहे. दिस इज अ वॉल, दिस इज अ लँड, अँड देर इज अन अँगल ऑफ 90 degrees in between both, and this is a ladder. So ladder has completed this triangle. So when you attach the ladder to the wall, it will form a right angle triangle. हा फायर ब्रिगेडचा माणूस आहे, कुठतरी आग लागलेली आहे आणि तो काय करतोय, पाणी मारतोय. ओके, आणि आपली जी स्टेअर केस असते तर स्टेअर केस मध्ये पण आपल्याला काय दिसतो, रेक्टँगल आपल्याला आढळतो बघा. इथे एक रेक्टँगल आहे, इथे पण एक रेक्टँगल आहे, इथे पण एक रेक्टँगल आहे, आणि हा रेक्टँगल आपण हायलाइट केलेला आहे. सो यू कॅन फाइंड rectangles in your staircase. Okay, so the construction of the staircase involves knowledge about the right angles. The staircase is built in triangular shape, mostly at right angle triangle. Moreover, the ladder when placed against the wall at any angle also makes a triangle. म्हणजे तुम्ही लॅडर जर लावली कोणत्याही भिंतीला चिटकवून तर ती पण एक राईट अँगल ट्रायंगल फॉर्म करते. आणि स्टेअर केस मध्ये पण तुम्हाला काय आढळतो, राईट अँगल ट्रायंगल आढळतो. त्यामुळे ती स्टेअर केस काय होते, मजबूत होते. म्हणजे तुम्ही किती त्याच्यात दंदन चढा उतरा, काही त्याला फरक पडत नाही, ते स्टेअर केस मजबूत राहतात. कळलंय हे? हो बाई. आता हा सगळ्यांना माहितीये. काय बरं हे? आयफेल टॉवर. कुठे आयफेल टॉवर? कुठे आयफेल टॉवर? कुणी पाहिलंय का कधी? कुणी पाहिलंय? कुणी गेलंय कधी? फाईन, ठीक आहे. ओके, नक्की जाल तुम्ही पुढे तुमच्या फ्युचरमध्ये, जेव्हा तुम्ही छान मस्तपैकी तुमच्या पायावर उभे राहाल, पैसे कमवाल भरपूर, तुम्ही नक्की व्हिजिट कराल आयफेल टॉवरला, आणि नक्की करा, खूप छान आहे ही जागा. So many buildings are constructed in triangular shapes to make them more appealing and interesting. तर अशा खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत की ज्या ट्रायंग्युलर शेप्स मध्ये बनवल्या जातात. स्पेशली जेव्हा तुम्हाला रस्त्याच्या मध्यभागी बिल्डिंग बनवायची असते की नाही, तर त्यावेळेला ती ट्रायंग्युलर शेप मध्ये बनवली जाते, की जेणेकरून ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसते. बघा ना, तुम्ही सिलेंड्रिकल बिल्डिंग्स घ्या, तुम्ही आपल्या रेग्युलर बिल्डिंग्स घ्या, सगळ्यात जास्त अट्रॅक्टिव्ह कोणत्या बिल्डिंग्स असतात, तर ट्रायंग्युलर बिल्डिंग्स असतात. त्या आपल्याला जास्त अट्रॅक्ट करतात, कारण ते तितके मजबूत पण असतात, आणि शिवाय नुसतेच अट्रॅक्टिव्ह आहे, ते मजबूत पण तितकेच असतात. तर हा जो आयफेल टॉवर आहे हा इतका उंच आहे बघा. त्यांनी काय म्हणले, 1063 फीट हाय आहे, हा इतका टॉल आहे. तर हे एवढा टॉलनेस त्याला पेलावा म्हणून त्याचं खालचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्णपणे त्यांनी ट्रायंग्युलर शेपमध्ये केलेलं आहे. ट्रायंग्युलर शेपमध्ये हा केल्यामुळे काय झालेलं आहे, तर त्याचं हे स्ट्रक्चर मजबूतपणे टिकून राहिलेलं आहे. सो मेनी बिल्डिंग्स आर कन्स्ट्रक्टेड इन ट्रायंग्युलर शेप्स टू मेक देम मोर अपीलिंग अँड इंटरेस्टिंग. टॉवर्स इन्क्लुडिंग द नेटवर्क टॉवर्स. आपण नेटवर्कचे पण टॉवर्स बघा ना, तुमच्या घराच्या आजूबाजूला बिल्डिंग्स वरती असतील ना नेटवर्कचे टॉवर्स, तुम्ही पाहिलेत का ते? हे जे नेटवर्क टॉवर्स आहेत ते पण ट्रायंग्युलर शेप मध्ये असतात, बरोबर आहे. अँड द मोस्ट फेमस आयफेल टॉवर इज ऑल्सो अ ट्रायंग्युलर इन शेप. द ट्रायंग्युलर शेप गिव्स स्ट्रेंथ टू द टॉवर सिन्स इट फॉर्म्स अ स्ट्रॉंग बेस. द आयफेल टॉवर इज 1063 feet tall. There are approximately 186 triangles in the Eiffel Tower. म्हणजे बघा 186 ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये आयफेल टॉवर मध्ये. हे जे तुम्हाला दिसत नाही, इथे मध्ये मध्ये ट्रायंगल्स आहेत हे सगळे. हे कशात किती आहेत? जवळपास 186 ट्रायंगल्स आहेत. तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही पीटीला उभे राहता, पीटीला जेव्हा तुम्ही उभे राहता तर तुम्ही सावधान आणि विश्राम ह्या
पोझिशनला जेव्हा तुम्ही उभे राहता तर तुम्हाला कोणती पोझिशन जास्त कम्फर्टेबल वाटते, सावधान का विश्राम? विश्राम. म्हणजे दोन्ही पाय जेव्हा तुम्ही फाकवता, विश्राम. तुम्ही जेव्हा दोन्ही पाय फाकवता तेव्हा ती विश्राम असते, आणि जेव्हा दोन्ही पाय तुम्ही जवळ घेता तेव्हा ती सावधान असते. हो. विश्राम. 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 आर यू शुअर? तुम्ही जेव्हा सावधान जास्त सावधान. कम्फर्टेबल असतं. लक्षात ठेवा, सावधान पोझिशन मध्ये आपल्याला आपली बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं जास्त सोपं असतं, कारण तेव्हा आपण ट्रायंग्युलर शेपमध्ये उभे असतो, त्यामुळे आपल्याला जास्त स्ट्रेंथ वाटते. म्हणजे जेव्हा तुम्ही पाय फाकून उभे राहता तेव्हा तुम्हाला जास्त कम्फर्टेबल वाटतं. येतोय लक्षात? सरळ उभं राहण्यापेक्षा. सरळ उभं राहिलं आपल्याला नंतर आपलं चक्रासारखं होतं, काहीतरी वाटतं आपल्याला, हो की नाही? सावधान मध्ये आपण नेहमी थोडंसं हे असतं. ओके, आता नेक्स्ट बघा. आता हे सगळ्यांना माहिती आहे, राईट? हा सँडविच आहे. सँडविचचा पीस कोणत्या शेपमध्ये आहे? ट्रायंगल. आणि हा चपातीचा पीस आहे म्हणा, किंवा काय चपातीचाच पीस म्हणूया आपण ह्याला. किंवा तुम्ही ते नॅचोज वगैरे खाता की नाही, नॅचोजचे पण काय शेप असतात? हो बाई. ट्रायंगल. So sandwiches or pizza slices. Most of us start our day with the sandwiches which are triangular in shape. Our mothers make a sandwich in a triangular shape because it looks more appetizing, and because of the triangular shape the sandwiches come in handy. म्हणजे तुम्हाला सँडविचेस जर हाताळायचे असतील तर ट्रायंग्युलर शेप हा सगळ्यात जास्त कम्फर्टेबल आहे. म्हणजे त्यातलं जे आतलं आपण घातलेलं जे सगळं स्टफिंग असतं ते बाहेर येत नाही जर आपण ट्रायंग्युलर शेपमध्ये त्यांना कट केलं तर, नाही ते व्यवस्थित खाता पण येतात. The sandwiches came in handy. A study was conducted which said that triangular shaped sandwiches are more preferred by children than the ones which are non-triangular in shape. म्हणजे एक सर्वे कंडक्ट केला गेला आणि मुलांना विचारलं गेलं की तुम्हाला कोणत्या शेपमधले सँडविचेस खायला जास्त चांगलं वाटतं किंवा जास्त कम्फर्टेबल वाटतं. तर मुलांनी काय उत्तर दिलं की ट्रायंग्युलर शेपमधले सँडविच खायला त्यांना चांगलं कम्फर्टेबल वाटतं, किंवा असं आढळलं पण की ते ट्रायंग्युलर शेपमधले सँडविचेस जास्त कम्फर्टेबली खाऊ शकतात. ठीक आहे, कळलं हे सगळ्यांना? हो बाई. आवडली का माहिती सगळ्यांना? माहिती आवडली का सगळ्यांना ही? हो बाई. ओके, आता मी तुम्हाला एक छोटासा होमवर्क देणार आहे. फूड फॉर युअर ब्रेन. कॅन यू गेस व्हॉट एव्हरीडे ऑब्जेक्ट द ट्रायंगल्स हिडन इन? मग तुम्ही तुमच्या घरातल्या वेगवेगळ्या ट्रायंग्युलर शेप्स मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे कोणतेही 2 किंवा 3 ह्याचे फोटोज काढायचे आहेत तुम्हाला. हा, आणि काय करायचंय तुम्हाला की ते फोटोज काढून त्याच्या काही त्याची माहिती लिहायची आहे तुम्हाला. आणि ती माहिती 2 किंवा 3च ऑब्जेक्ट, थोडीशी माहिती लिहा त्याच्याबद्दल की हे कसे तुम्हाला ट्रायंगल शेपमध्ये आढळले वगैरे, आणि त्याचे फोटोज काढून आणि त्याच्या खाली थोडीशी माहिती लिहून तुम्ही मला सेंड करा हो बाई. माझ्या पर्सनल व्हॉट्सअपला. जशी मी तुम्हाला आता माहिती दिली तसे तुम्हाला तुमच्या घरातले ट्रायंग्युलर शेप्समध्ये काय काय गोष्टी आढळत आहेत हे तुम्हाला शोधायचं आहे, आणि त्याच्याबद्दलची थोडीशी माहिती लिहून तुम्ही मला पाठवणार आहात. ठीक आहे? हो बाई. मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर आज संध्याकाळपर्यंत पाठवा. फार ऑब्जेक्ट्स नाही घ्यायचे, 2 किंवा 3च घ्या. ओके, आणि मला माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा. ठीक आहे? हो बाई. हो बाई. तुम्हाला शक्य झालं तर कम्प्युटरवर, आता मी हे कसं पीपीटी नाही करू, एखादंच काहीतरी असं कम्प्युटरवरती एखादा वर्ड मध्ये तो फोटो पेस्ट करून त्याच्या काही थोडीशी माहिती लिहून तसं काहीतरी चालणार आहे. कसंही करा, तुम्ही वहीत तर नाही करू शकणार हे, कारण तुमच्याकडे फोटो काढायला पुन्हा प्रिंटआउट वगैरे बाहेर जायची गरज नाहीये, पण तुम्ही हे मोबाईलवर करून मला पाठवलं तरी चालणार आहे. ठीक आहे? हो बाई. आवडला सगळ्यांना पीपीटी? माहिती आवडली? हो बाई. ओके, थँक्यू व्हेरी मच अटेंड केल्याबद्दल. ओके, आता लेफ्ट झालात तरी चालेल. हो बाई.